प्रभू येशूमध्ये सर्वांना सलाम. आम्ही प्रभूचे आभार मानतो आजच्या वचनासाठी की परमेश्वर देव बाप तो आपल्यासोबत बोलतो आणि आजच्या वेळेस खरोखर तो देव आपल्याशी बोलणार आहे. आपण जसं देवाची आपण सेवा करतो आणि त्याची आपण आराधना करतो, त्याला आपण प्रार्थना करतो. आज वचन आपल्याला सांगत आहे की स्वतःला शुद्ध आणि असं तयार करा की आपली प्रार्थना आणि आपली जी आराधना किंवा आपली जी भक्ती आहे ती त्याला एक गौरव प्राप्त करू शकते. तर यावेळेस आपण बघूया आपलं आजचे वचन रोमक्रॉसपत्र त्याचा 12वा अध्याय आणि पहिले वचन हे सांगतं की म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावेत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. जसं आपण देवाची सेवा करतो, आपली इच्छा असते की देवाची एक आध्यात्मिक सेवा करायची, परंतु या ठिकाणी वचन आपल्याला हे सांगत आहे की ज्या वेळेस आपण त्याच्या जवळ येतो, ज्या वेळेस आपण त्याला प्रार्थना करतो, ज्या वेळेस आपण त्याची भक्ती करतो, वचन आपल्याला हे सांगत आहे की आपण आपले जे शरीर आहे ते जिवंत आणि पवित्र आणि एक देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण समर्पण करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण आपल्या मनानुसार, आपल्या इच्छेनुसार आपण देवाकडे येतो आणि त्याला मागतो आणि त्याला आपण विनंती करतो. पण देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की ज्या वेळेस आपण त्याच्याकडे येतो, आपण त्याला हाक मारतो, त्याला आपण प्रार्थना करतो, आपल्याला स्वतःला आपण त्या देवासमोर आपण एक पवित्र आणि जिवंत आणि त्याला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण एक समर्पण करायला पाहिजे. काय आज आपल्याला हे सांगत आहे की ज्या वेळेस आपण त्याच्याकडे येतो, आपण स्वतःला एक असं समर्पण करायला पाहिजे. आपण आपली पापी जी आपली ती एक कबूल करायला पाहिजे की ज्या वेळेस आपण स्वतःला आपण तयार करतो, आपण त्या देवाकडे आपण योग्य रीतीने पोहोचतो. त्याच्याकडे जाण्यासाठी एकच ही गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस त्याच्याकडे जातो त्यावेळेस आपण कसं आपण त्याला संपर्क करू शकतो, तर स्वतःला एक कबूल केल्याने आणि तयारी केल्याने. आणि ज्यावेळेस आपण देवाकडे जातो, आपण स्वतःला आपण कबूल करायचं आहे आणि आपण पश्चाताप करायचं आहे. आणि कसं करू शकतो, तर त्या देवाला आपण सांगू की देवा तू माझ्या मनामध्ये नवीन विचार तू टाक, मला तू शुद्ध कर. आणि ज्यावेळेस आपण हे बोलू आणि ज्यावेळेस आपण हे करू, नक्कीच तो देव बाप आपली आराधना, आपली प्रार्थना आणि आपली भक्ती जे आपले जे समर्पण आहे ते एक ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण समर्पण करू शकतो. आणि तीच खरी एक आध्यात्मिक सेवा आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की मी देवाची सेवा करतो, मला देवाची सेवा करायची आहे, माझी प्रार्थना देव का बरं ऐकत नाही, का बरं माझी हाक परमेश्वर ऐकत नाही, का बरं मला त्या संकटात समस्येतून परमेश्वर सोडवत नाही. दुसरं काहीच नाही मला प्रियानो, मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस आपण देवाकडे येतो, नेहमी आपण एक योग्य, एक जिवंत, एक पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ असं ज्यावेळेस आपण समर्पण करू, नक्कीच तो देवबाप तुमची आमची जी प्रार्थना आहे तो देवबाप ऐकेल. कारण वचन सांगतं की त्या देवाच्या करुणामुळे आपण जिवंत आहे, देवाच्या दयेमुळे आपण जिवंत आहे. आणि जर आज आपण जिवंत आहे, आपण जी देवाची भक्ती करतो, देवाची सेवा करतो, देवाची जी आराधना करतो, त्याला प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये जर आपण योग्य रीतीने आपण येत नाही, योग्य रीतीने आपण त्याला प्रार्थना करीत नाही, तर नक्कीच तो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही. आणि ज्यावेळेस आपण योग्य रीतीने जात नाही, आपण आपली प्रार्थना आपण स्वीकारत नाही, आपण देवाचं काम आपल्या जीवनात बघत नाही, आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की का देव माझी प्रार्थना ऐकत नाही, का बरं देव माझी विनंती ऐकत नाही, का बरं माझ्या जीवनात असं का होत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो ही देवाची चूक नाही. देव तो आपली प्रार्थना ऐकण्यास नेहमी सज्ज असतो. हे आपलं काम असतं की आपण योग्य रीतीने त्या देवाला योग्य जे ग्रहणीय अर्पण आहे, समर्पण आहे, ते आपण ज्यावेळेस करू, नक्कीच तो देवबाप आपली प्रार्थना तो ऐकेल. आजच्या वचनाद्वारे तुम्हाला हे सांगू इच्छितो मी की परमेश्वरासमोर ज्यावेळेस आपण जातो, एक आपण स्वतःला आपलं जे शरीर आहे ते जिवंत आणि पवित्र आणि देवाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून आपण त्याला अर्पण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण असं करू, नक्कीच तो देवबाप आपली प्रार्थना तो ऐकेल. सो ज्यावेळेस आपण त्याच्याकडे जाऊ, नेहमी आठवण ठेवा की आपण आपले संपूर्ण जीवन आहे ते आपण त्याला दिलं पाहिजे, असं दिलं पाहिजे की ज्याने त्याला गौरव प्राप्त होईल. कारण ज्यावेळेस आपण शुद्ध आणि साफ
आणि पवित्र मनाने आणि एक नवीन मनाने आपण ज्यावेळेस त्याच्याकडे जाऊ, नक्कीच तो देवबाप आपली प्रार्थना ऐकेल, आपली आराधना तो स्वीकार करेल आणि आपले जे समर्पण आहे, आपले जे ग्रहणी यज्ञ आहे तो स्वीकार करतील. आणि ज्यावेळेस आपण योग्य रीतीने एक पवित्र आणि जिवंत शरीरानं आपण त्याला जे ग्रहणीय भेट देऊ, नक्कीच तो देवबाप आपली प्रार्थना आणि आपली जी भेट आहे तो स्वीकार करेल. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपण देवाचे गौरव आपण बघू, आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आपण बघू, आपल्या जीवनामध्ये देवाचे अद्भुत चमत्कार आणि अद्भुत कार्य आपण बघू. कारण जो कोणी योग्य रीतीने पूर्ण साफ हृदयाने पूर्ण नवीन मनाने त्याच्याकडे येतो, तो परमेश्वर नक्कीच त्यांना तो आशीर्वाद करतो. तर मी आज वचनावर तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण देवाकडे येतो, आपण एक शुद्ध मनाने, शुद्ध हृदयाने आणि योग्य जिवंत आणि पवित्र आणि योग्य ग्रहणीय भेटणे आपण त्याच्याकडे जायला पाहिजे. आणि जेव्हा आपण असं जाऊन नक्कीच तो देवबाप आपली प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. मी आजच्या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करू इच्छितो. मी आशा करतो की तुम्ही आशीर्वाद झालेला आहे. तर जेव्हा आपण त्या परमेश्वराजवळ जाऊ, आपण संपूर्ण समर्पणाने आपल्या त्याच्याकडे जाऊ आणि शुद्ध मनाने आपण त्याच्याकडे जाऊ, नक्कीच देव तुम्हाला आशीर्वाद करेल. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. आणि मी आशा करतो की तुम्ही आशीर्वाद झालेलं, जर खरंच आशीर्वाद झालं तर ही जी लिंक आहे दुसऱ्यांसुद्धा शेअर करा आणि लाईक करा आणि दुसऱ्यांसुद्धा आमंत्रण करा की हे बघायला. कारण जो परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, नक्कीच त्यांनासुद्धा आशीर्वाद होऊ द्या. मी या वचनाद्वारे सुद्धा आशीर्वाद मागतो आणि आजचा दिवस आपल्यासाठी एक आशीर्वाद असो. आमेन. ब्लेस यू.